नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये काउन्सिलिंग बद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी यामध्ये आली पाहिजे। तर आनंदाची बातमी अशी आहे की मी स्वतः या वर्षी काउन्सिलिंग करणार आहे। मागच्या वर्षी सुद्धा मी काउन्सिलिंग केली होती आणि माझा रिझल्ट मी फक्त 20च जण घेतले होते आणि 20 मधून कमी 16 जणांना कॉलेज अलॉट झाला होता, ते पण त्यांच्या रँकच्या बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट झाला होता। त्यासाठी मी काय काय केलं होतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। ठीक आहे, सो सर्वात अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे काही पण डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल। सोबतच कोणासोबत शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या लोकांसोबत। ठीक आहे सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यावर्षी मी पेड काउन्सिलिंग करणार आहे। हा निर्णय मी का घेतला, कारण मी मागच्या वर्षी बघितलं की खूप साऱ्या मुलांना काय काय प्रॉब्लेम आले होते की खूप सारे काउन्सिलर फ्रॉड, सगळ्यात अगोदर तर खूप सारे काउन्सिलर फ्रॉड होते। युट्यूब वरतीच ते शिकवत आहे, युट्यूब वरतीच ते काउन्सिलिंग करत आहे आणि ते फ्रॉड सुद्धा आहे। फ्रॉडचा अर्थ कसा की त्यांना काही माहित नाही काउन्सिलिंग बद्दल, तरी सुद्धा ते काउन्सिलिंग करून तुमच्याकडून पैसे आयटून घेत आहे। कसे तर तुमच्या रँकनुसार तुमच्यानुसार कॉलेज कोणता पण अलॉट करून द्यायचा आणि कशी पण काउन्सिलिंग करून द्यायची आणि पैसे घेऊन जायचे। दुसरा प्रॉब्लेम हे होता की अटेन्शन झिरो होता मुलांकडे, म्हणजे ज्यांनी काउन्सिलिंग घेतली होती त्यांच्याकडे अटेन्शन जे होतं ते झिरो होतं, क्लिअरली झिरो होतं, काहीच बोलत नव्हते काउन्सिलर त्यांच्यासोबत, हे अटेन्शन झिरो होतं। तिसरं कारण काय होतं तर डायरेक्ट लिस्ट पाठवत होते, ते प्रेफरन्स वाईज लिस्ट नाही पाठवत होते, डायरेक्ट BAMS चे कॉलेजेस टाकले सगळेचे सगळे, तसं होत होतं। त्याच्यानंतर सोबतच डिटेल काउन्सिलिंग होत नव्हती, त्यांची एक्सपिरियन्स नव्हता त्यांना काउन्सिलिंगचा, तरी सुद्धा ते काउन्सिलिंग करत होते। त्याच्यानंतर कॉलेज त्यांना फ्युबिलियर नव्हतं की कोणतं कॉलेज कसं आहे कसं नाही, आणि हे मला सगळं कॉलेजेस माहिती आहे की कोणता कॉलेज NICच्या रँकनुसार कोणता बेस्ट आहे आणि कोणता वर्स्ट आहे, कसा आहे, आणि तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कोणता अलॉट होणार हे सगळं मला माहित आहे। त्याच्यानंतर काउन्सिलिंगचे चार्जेस एवढे जास्त होते त्यांचे की 10-10, 15-15 हजार घेत होते काही काही काउन्सिलर। ठीक आहे, 10-10, 15-15, 20-20 हजार पर्यंत। आणि एका विद्यार्थीचा मला कॉल आला होता, मुंबईचा होता तो, त्यांना मला सांगितलं की भैया माझं एवढे रँक आहे आणि मला हे कॉलेज अलॉट झाला। मग मी त्याला म्हटलं की यार तुला चांगलं कॉलेज अलॉट झाला असता, तर नाही म्हणे हे मला IQ कोट्यातून अलॉट झाला। तर मी त्याचं लिस्टमध्ये चेक केलं तर त्याला ते IQ कोट्यातून अलॉट झालेला नव्हता, पण त्याच्यासोबत ते फ्रॉड झालेला होता। म्हणून तुमच्यासाठी हे फ्रॉड होऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर माझ्याकडून काउन्सिलिंग घ्यावी, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो। आणि मी कसं आहे ना, मी एकदम कमी स्टुडंट घेतो, जास्त स्टुडंट घेत नाही। मागच्या वर्षी पण मी फक्त 40 ते 50 स्टुडंट घेतले होते, पण एकदम परफेक्ट चॉईसवाली करून दिली होती त्यांची। आता आपण गोष्ट करून घेऊया की फीचर काय, मी कशी काउन्सिलिंग करून देणार आहे तुमची। तर सगळ्यात अगोदरची जी गोष्ट आहे तर तुमची जी रँक असणार आहे त्याच्यावरून आपण काउन्सिलिंग करू की तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज कोणता अलॉट होईल, आणि त्या रँकनुसार कोणता कॉलेजचा कट ऑफ कमी गेलेला आहे त्यानुसार आपण तुमची रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज तुम्हाला अलॉट करून देऊ। त्याच्यानंतर परफेक्ट चॉईस फिलिंग, म्हणजे तुम्हाला विचारूनच तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे, कोणतं कसं हवं आहे, तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला जवळ पाहिजे की लांब पाहिजे की सगळं इक्विपमेंट पाहिजे कॉलेजमध्ये, त्यानुसार तुमची काउन्सिलिंग केली जाईल। त्याच्यानंतर लाईव्ह सेशन तर सोडूनच द्या, लाईव्ह सेशन तर होतच राहतात। लाईव्ह सेशनच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्सनल लेवलला तुमची डाऊट सॉल्व्हिंग केली जाईल। तुम्ही कधी पण कॉल केला तर लगेच तुमचा कॉल उचलला जाईल, ही माझी एकदम खात्री आहे। त्याच्यानंतर विचार केला आपण तर तुमच्याकडे पर्सनल अटेन्शन दिला जाईल। पर्सनल अटेन्शन म्हणजे की तुम्हाला काय हवंय, कसं हवंय, काय तुमचं नेमकं तुमचं सगळं विचारलं जाईल एक एक गोष्ट, आणि एक एक गोष्ट तुमची नोट केली जाईल। ठीक आहे, मी एकटा नाही आहे यावर्षी, माझी सगळी टीम सोबत आहे माझ्या। ठीक आहे, सोबतच तुम्हाला AIQ, स्टेट कोटा, डीम्ड, IQ याच्यामधून कशामधून पण तुम्हाला जर का नंबर लावायचा असेल कॉलेजमध्ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। आता कॉन्टॅक्ट आणि चार्जेसच्या बद्दल बोलून घेऊ। सगळ्यात कमी चार्जेस पूर्ण याच्यामध्ये, म्हणजे जेवढे पण काउन्सिलर आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात कमी चार्जेस माझेच असणार आहे, नाही तर तुम्ही बघून घ्या। चार्जेस काय आहे तर फक्त BAMS साठी करायचं असेल तर तुम्हाला 999 द्यावे लागेल। त्याच्या अगोदर फक्त MBBS साठी करायचं आहे तर 999, फक्त BHMS, BUMS, BDSC साठी करायचं असेल तर 999 रुपीज तुम्हाला द्यावे लागेल। त्याच्यानंतर हे स्टेट कोटासाठी आहे, फक्त एक लक्षात ठेवा हे स्टेट कोटासाठी, आणि कॉलेज लागल्यानंतर तुम्हाला फक्त 5K द्यावे लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर टोटल जर का करायचं असेल तुम्हाला BAMS, MBBS, BDS, BHMS, BUMS तर तुम्हाला 1999
असा चार्ज द्यावा लागेल. ठीक आहे. कॉन्टॅक्ट तुम्ही मला लवकरात लवकर करा, कारण मी अगोदरच सांगितलेलं आहे मी जास्त स्टुडंट घेणार नाही. तर 7887559633 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी कमी, आणि मला हाय सर इंटरेस्टेड इन काउन्सिलिंग. ठीक आहे, तुम्ही असं मला म्हणू शकतात. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट की बघा, मी या चॅनलवरती सगळं काही अपलोड करणार आहे. ठीक आहे, कट ऑफ वगैरे सगळं काही. माझी स्वतःची टीम पण आहे, ती मला खूप जास्त सपोर्ट करणार आहे यावर्षी. तर तुम्ही एक नक्की लक्षात ठेवा की चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची बेल नोटिफिकेशन दाबून द्या, कारण तुम्हाला जशीच नोटिफिकेशन आली तसं सगळं माहिती मिळून जावं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का माझ्याकडून काउन्सिलिंग घ्यायची नसेल तर चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फसवणूक होणार नाही या गोष्टीचं एकदम टिपटॉप एकदम भान ठेवा, आणि एकदम म्हणजे व्हिडिओज बघून सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, हे माझी खात्री आहे तुम्हाला. पण तुम्ही दुसऱ्या काउन्सिलरकडे 50,000 60,000 देऊ नका, हे माझं एक तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आणि जे इंटरेस्टेड असाल ते मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कोणत्या पण कॉलेजमध्ये आउटसाइड BAMS सुद्धा करायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. BAMS MBBS आणि अब्रॉड सुद्धा करायचं असेल, म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मला MBBS तरी सुद्धा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. काही पण डाऊट असला तर तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.